नमस्कार मित्रांनो. तर आज आपण चर्चा करणार आहोत एक आपला असा सगळ्यांचा आवडीचा आहे स्टॉक. त्याचं नाव आहे झोमॅटो, अर्थात त्याला आता नवीन नाव पडलेलं आहे इटर्नल. आता ह्या कंपनीच्या बाबतीमध्ये डार्क रियालिटी काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत, कारण इथे दिसतंय का स्टॉक लाईफ टाईम हायला आहे. करेक्शन मार्केटमध्ये गेल्या 2-3 दिवसापासून बघायला भेटते, पण तरी हा स्टॉक लाईफ टाईम हाय बनवतोय. पी जर बघितला तर पी त्याचा अराउंड 1002 पी आहे. स्टॉकचा पी जनरली 30-35च्या आसपास असतो. याचा जो पी आहे तो अराउंड 1000 पर्यंत गेलाय. मार्केट कॅपिटलच्या बाबतीमध्ये त्या कंपनीने टाटा मोटर्सला सुद्धा पाठीमागे टाकलेला आहे. आणि त्यानंतर बुक व्हॅल्यू आपण बघतो का 31 पर्यंत आलेली आहे. तेव्हा नेमकी काय आहे या कंपनीच्या बाबतीमध्ये ते आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. आणि डार्क रियालिटी म्हणजे काय आहे आपण ते जाणून घ्यायला पाहिजे. कारण इथे जर आपण बघितलं असेल, साधारणतः ह्या ठिकाणी जो स्टॉक आहे आपल्याला जून 2025 पासून 220 रुपयापासून अराउंड 315 रुपयापर्यंत एवढी मोठी छलांग त्यांनी मारली. आणि आता आपले लोक जे सामान्य गुंतवणूकदार आहेत ते यामध्ये एंट्री करायचा विचार करतायत. एंट्री करायचा विचार करतायत, पण इथे तुम्हाला एंट्री करून काय भेटणार आहे का? कारण होतंय काय बघा, जर एखाद्या कंपनीचे चांगले रिझल्ट यायचे असतील तर मोठमोठ्या कंपन्यांच्या बाबतीतली माहिती जी मोठमोठे गुंतवणूकदार असतात त्या गुंतवणूकदारांना अगोदरच भेटलेली असते. आणि ते अगोदर रॅली करून बसतात आणि मग आपण त्या ठिकाणी एंट्री करतो आणि मग आपण इथे एंट्री करतो आणि फसतो. इथे ऑलरेडी तेजी झालेली आहे, आपली एंट्री इथे होते, आपण फसतो. आपण इथून तेजी होते, आपण इथं इथे या ठिकाणी एंट्री करतो आपण आणि फसतो. तर असं ह्या कंपनीच्या बाबतीमध्ये होऊ नये म्हणून हा सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवत आहे. अर्थात आता ह्या कंपनीचे आलेले आहेत रिझल्टमध्ये आपल्याला दिसते का सेल्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि तरी सुद्धा कंपनीचा प्रॉफिट वाढलेला नाहीये. पण पहिल्यांदा जाणून घेऊया कंपनीचं कामकाज काय आहे. ते कंपनी आपल्या सर्वांना माहिती आहे का फूड डिलिव्हरीचं काम करते. फूड डिलिव्हरीचं कामचा बिझनेस जो आहे तो बिझनेस हा पहिला 2022ला साधारणतः 81% जो त्यांचा बिझनेस जर 100 करोड रुपयाचा बिझनेस झाला तर त्यातून साधारणतः 81 करोड रुपयाचा बिझनेस पहिला त्यांना फूड डिलिव्हरी मधून व्हायचा. तो आता फक्त 44 करोड पर्यंत खाली आलाय. मी तुम्हाला 100 करोड रुपयाच्या कॅल्क्युलेशन मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे साधारणतः 50% फूड डिलिव्हरीचा बिझनेस त्यांचा डाऊन झालेला आहे. तरी स्टॉक लाईफ टाईम हायला आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर आपण बघूया का पुढचा जो त्यांचा बिझनेस आहे, त्यांचा पुढचा हायपर प्युअर सप्लायर्स. आणि तो बिझनेस साधारणतः 2022ला 13% होता, तो 30% वाढलेला आहे. आणि मग आता जो हा बिझनेस वाढलेला आहे, हा त्यांनी एक नवीन ऍडिशन केलेला आहे. B2B टाईपचा जो बिझनेस आहे हा, आणि त्यामुळे थोडी वाढ झाली. त्यानंतर एक नवीन त्यांनी आपल्याला माहिती आहे का ब्लिंकिट, त्यांनी 2022ला ब्लिंकिट घेतलेला आहे. ब्लिंकिट कंपनी त्यांनी अक्वायर केली आहे. आणि त्यानंतर ह्या कंपनीचा बिझनेस आता त्यांच्या टोटल रेव्हेन्यू मध्ये 23%चा बिझनेस आहे. आणि मग आता या ब्लिंकिट मध्ये आपल्याला काय भेटतंय, त्या ठिकाणी आपल्याला डेली इसेन्शियल्स, इलेक्ट्रॉनिक्स, ब्युटी, पर्सनल केअर, त्याच्यानंतर होम डेकोर, टायर्स, गेम्स वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला साधारणतः 15 मिनिटामध्ये तुम्हाला भेटतात. आणि ही सर्व्हिस द्यायचं काम करते ब्लिंकिट. पण आता इथं असं आहे का तुमचं जे घर आहे ते घर त्यांच्या स्टोअर पासून 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरा, म्हणजे 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरापर्यंत पाहिजे. आणि आता सध्या ही भारतातल्या 26 सिटीमध्ये ही जी आपण म्हणूया सर्व्हिस दिली जाते. पण आता ह्या ब्लिंकिटचा जो त्यांच्या सेलचा वाटा आहे, तो सेलचा वाटा ब्लिंकिट कडनं आलेला आहे, तो 23%चा आहे. जो त्यांचा सेल्स होतो टोटल, त्यातून आता ब्लिंकिटचा वाटा 23% आहे. आणि खरी मेक आपली इथंच आहे का जो त्यांचा जो पहिला प्रॉपर बिझनेस होता तो नाही वाढलेला, फक्त जे नवीन त्यांच्याकडे जे काही ऍडिशन झालेलं आहे ब्लिंकिटचं, या ब्लिंकिटचं नवीन ऍडिशन झालेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला या कंपनीच्या सेल्समध्ये मोठा फरक बघायला भेटतो. आता सेल्स जर बघितलं, आपण कंपनीचे आकडे बघितले तर आकडे बघितल्यानंतर बऱ्याच जणांचे डोळे विस्फारतील. पण डार्क रियालिटी मी तुम्हाला सांगितली ती आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. बघा, जून 2024ला कंपनीचा सेल्स होता 4000 करोड रुपयाचा. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन होतं 4%. आणि त्यानंतर प्रॉफिट होता 253 करोड रुपयाचा. आजपर्यंतच्या कंपनीच्या इतिहासातला सगळ्यात जास्त प्रॉफिट ह्या क्वार्टरमध्ये झाला. कारण त्याच्या आधी तुम्ही बघता 175 करोडचा प्रॉफिट होता, एकदा 138चा, 36चा 2 करोड. आणि त्यानंतर मायनस मध्ये कंपनी होती. कंपनी प्रॉफिट मध्ये आल्यानंतर सगळ्यात जास्त हायेस्ट प्रॉफिट ह्या वर्षी झाला, ह्या क्वार्टरमध्ये झाला, सॉरी, जून 2024च्या क्वार्टरमध्ये प्रॉफिट झाला. त्यानंतर आपण बघूया का मागचा जो क्वार्टर आलेला आहे, म्हणजे आता जो आपण जे काही रिझल्ट आलेला आहे तर जून क्वार्टरचे आले, त्याच्या अगोदरच्या क्वार्टरचा जर आपण विचार केला तर टोटल जो सेल्स होता कंपनीचा तो होता 5833 करोड रुपये.
ओके. आणि आता तो झालेला आहे 7,167 करोड रुपये. म्हणजेच आता ह्या क्वार्टरचा जो सेल्स आलेला आहे तो एकदम हायएस्ट सेल्स आलेला आहे. 7,167 करोड रुपयाचा हायएस्ट सेल्स या ठिकाणी आपल्याला दिसतोय. पण आता इथे आपल्याला एक गोष्ट जाणून घेतली पाहिजे का सेल्स जरी हायएस्ट असला तरी या ठिकाणी ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 4% 2% आले. कारण जर आपण समजा हा फूड डिलिव्हरीचा बिझनेस बघितला किंवा आपला ई कॉमर्सचा बिझनेस जर बघितला तर त्या ठिकाणी 2 ते 3% मार्जिन असतं, मॅक्झिमम 4% मार्जिन असतं, ते वाढत नाही. त्यामुळे सेल्स जरी वाढला तरी तुमची त्या ठिकाणी प्रॉफिटची टक्केवारी आहे ती वाढणार नाहीये. आणि त्याचं जे काही रिफ्लेक्शन आहे ते आपल्याला या ठिकाणी कंपनीच्या प्रॉफिटमध्ये बघायला भेटते. मार्च 2025 ला फक्त 39 करोड रुपयाचा प्रॉफिट आहे. जून 2024 ला 253 करोड वरनं सरळ सरळ डाऊनफॉल बघायला भेटतोय. आणि आता जून 2025 ला जर तुम्ही बघितलं तर सेल तर खूप वाढलेला आहे. 4,200 करोड कुठे आणि 7,167 करोड रुपये कुठे, म्हणजे अराउंड 80% आसपास हा सेल्स कंपनीचा ग्रोथ झालाय. पण प्रॉफिटचा जर विचार केला तर 253 करोड रुपयावरून प्रॉफिट हा 25% खाली आलाय. म्हणजे जवळजवळ आपण असं म्हणूया 90% प्रॉफिट डाऊन. म्हणजे हे गणित तुम्हाला कळतंय का? सेल्स 80% वाढलाय, प्रॉफिट 90% डाऊन झालेला आहे. म्हणून तर मी तुम्हाला हा जे काय आपल्या व्हिडिओचं थंबनेल बनवलंय, डार्क रियालिटी काय आहे. तर डार्क रियालिटी समजून घ्या. सेल्स वाढतोय आणि प्रॉफिट कंपनीचा किती, सेल्स 80% वाढलाय, प्रॉफिट 90% कमी झालाय. म्हणजे हे गणित कुठेतरी असं जुळत नाहीये. म्हणून ज्यांच्याकडे या कंपनीचे स्टॉक्स असतील अशा लोकांनी सावध राहा, सावध राहा. ओके. आणि आणखीन एक महत्वाचं घ्या, आणखी गोष्ट महत्वाची लक्षात आहे का, दरवर्षी काय असतं का प्रत्येक कंपन्या पुढच्या वर्षीचं त्यांचं टीटीएम, अर्थात पुढच्या 12 महिन्यामध्ये आमचं काय भवितव्य असू शकतं, 12 महिन्यामध्ये आमचा सेल्स किती असू शकतो, तर ह्या गोष्टीचं भवितव्य वर्तवित असतात. त्यामध्ये आपण बघतोय का हा प्रॉफिट कंपनी सांगितलाय 299 करोड रुपयाचा. आणि आता ह्या वर्षी झालेला आहे प्रॉफिट 527 करोड रुपयाचा 2025 ला. 2024 ला प्रॉफिट झालेला आहे 351 करोड रुपयाचा. म्हणजेच पुढच्या वर्षी सुद्धा कंपनीचं म्हणणं आहे का प्रॉफिट कमी होणार आहे आणि सेल्स सुद्धा इतका नाही वाढणार आहे. 23,204 करोड रुपयाचा सेल्स आमचा त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजेच फक्त साधारणतः अराउंड 10-12% आसपास सेल्समध्ये ग्रोथ होणार आहे. सेल्स ग्रोथ सुद्धा इतकी मोठी होणार नाहीये. आणि जर आपण ईपीएस बघितला तर ईपीएस या ठिकाणी आपण बघू शकतो, हा जो ईपीएस आहे म्हणजे अर्निंग पर शेअर, तो जो कुठं जरा ठीकठाक झाला होता या वर्षी 2025 आर्थिक वर्षात 55 पैशापर्यंत, तो परत खाली जाऊन 33 पैशापर्यंत येऊ शकतो. म्हणजे आता आपल्याला गोष्ट चांगली वाटते, आता स्टॉक वाढलेला दिसतोय, पण इन फ्युचर त्याचं काय होणार आहे याचं प्रतिबिंब आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये बघायला भेटतं. आणि त्यानंतर आपण बघूया कंपनीवरती कर्जाचा बोज तर इतका नाहीये, तरी पण 2,000 करोड रुपयाचं कर्ज कंपनीवरती आहे. आतापर्यंत सगळ्यात हायएस्ट कर्ज 2,000 करोड रुपयाचं आहे. प्रमोटर कंपनीमधून गायब आहेत, प्रमोटर तुम्हाला कुठे दिसत नाहीयेत. ही कंपनी चालवते कोण, तर कंपनी चालवताय FII चालवताय, प्रमोटर कंपनीमध्ये नाहीये. आणि ज्यावेळेस हा स्टॉक स्वस्त होता त्यावेळेस पब्लिक 83% होती आणि स्टॉक महाग झाल्यानंतर ह्या ठिकाणी FII जास्त आहेत आणि पब्लिक फक्त 25% आहे. आणि आपली DI सुद्धा जवळजवळ 26%च्या आसपास आहे. बिना प्रमोटरची कंपनी आहे. आणि आपण बघतोय का म्हणजे सेलचे आकडे, फक्त सेल चांगला आहे, प्रॉफिट वगैरे काही नाही कंपनीमध्ये, तरी सुद्धा स्टॉक एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढतोय, तेव्हा थोडस सावध राहिलेलं बरं. ओके. तर आता इथे आपण थांबतोय. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. ओके. आणि मग आता तेव्हा इथे आपण थांबतोय. आपण जर हा समजा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला आपण पहिल्यांदा सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली, त्या लिंकवर जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि त्यानंतर माहिती चांगली वाटली असेल तर आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला नक्कीच विसरू नका.